शेतकरी मित्रांनो, हरभरा कापल्यानंतर आता या कालच्या वादळी पावसामुळं हरभरा कापणी केली शेतकऱ्यांनी आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे कडप्या आपल्या शेतामध्ये सर्वत्र अशा पसरल्या होत्या. आणि अचानक दुपारी वातावरण बदललं आणि अचानक पावसाला सुरुवात झाली आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर जे शेत आहे, या शेतामध्ये आपण एवढं पांघरण कुठून आणायचं? तेवढ्या फास्टमध्ये मजूर वर्ग येईल का? हरभरा गोळा करेल का? हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांपुढे पडलेला होता. आणि एवढा मोठा प्रश्न की हे शक्यच नव्हतं. आणि अचानक आलेल्या पावसामध्ये अर्ध्या ते 1 तासामध्ये सर्व होत्याचं नव्हतं केलं. आणि बघा इथं सर्व हरभरा जो आहे, हा हरभरा अशा प्रकारे सर्व कडप्या होत्या आणि ह्या सर्व कडप्या ह्या भिजल्या पावसामुळं. आणि अचानक आलेल्या पावसानं असं नुकसान केलं. आणि आता हरभरा 2 ते 3 दिवस वाळू घालायचा होता, नंतर गोळा करायचा होता. परंतु आता अशा प्रकारे प्रॉब्लेम आला, अडचण आली की हा हरभरा अशा प्रकारे इथं कडपी आपण घातली होती, इथं अशी कडपी घातली होती, परंतु इथं ओलावा भरपूर झाला. बघा आपण इथं बघू शकता, हे बघा ओलावा भरपूर झाला. आता इथलं मावचर असंच राहणार, कारण ओल भरपूर खोल गेली आहे. बघा, हे बघा, म्हणजे साधारणतः इथं अजून कोरडं लागलेलं नाही, म्हणजे अर्धा फूट ओल गेलेली आहे. तर अर्धा फूट ओल गेली हे लवकर वाळू शकत नाही. आणि आपल्या कडप्या ज्या असतात, तर हा खालचा जो भाग आहे कडप्याचा, इथले घाटे, हे घाटे मावचर पकडतात. बघा, हे वाळलेले सर्व घाटे मावचर पकडतात आणि त्याच्यातला दाणा आहे तो अशा प्रकारे फुगतो आणि काळा पडतो. आपण बघू शकता, हे अशा प्रकारे दाणे काळी पडतात. हे फुगतात कारण खाली ओलावा आहे, त्याच्यामुळे हा भाग खालचा पूर्ण फुगतो आणि हे घाटे काळी पडतात. त्याच्यानंतर आतमधले दाणे काळी पडतात. बघा हरभरा कसा आपल्या नखाने तुटल्या चालला. हे बघा, अशा प्रकारे खळखळ वाळलेला हरभरा, कडकड वाजणारा, ते अशा प्रकारे मावचर पकडलं आणि हा इथं काळा पडून सडू शकते. तर त्यासाठी काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं, जेवढे शेतामध्ये आपल्या कडप्या आहेत, ह्या पूर्ण कडप्या आपल्याला इथं पलटी मारायच्या. पलटी म्हणजे हा भाग जो होता, तर हा भाग आपण इकडं असा टाकला, म्हणजे या ओलाव्यावर आपल्याला पाहिजे तसं झाड राहिलं नाही पाहिजे, ते बाजूला पडली पाहिजे. जिथं ऊन होतं, जिथं जागा कोरडी होती, अशा प्रकारे तिथं हा भाग इथं टाकून द्यायचा. आणि त्याच्यानंतर इथं 2 दिवस राहू द्यायचं आणि इथं हरभरा गोळा करायचा, म्हणजे खालचा भाग हा पूर्ण वाळून जाईल. वरचा भाग तर वाळलेलाच होता, परंतु अंदाज काढायचा पाऊस पुन्हा येईल का, नाहीतर पुन्हा आपल्याला त्या कडप्या पुन्हा पलटी या बाजूला मारावं लागेल 2 दिवसांनी, म्हणजे ही जमीन हडकल्यावर. तर अंदाज काढून असं करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जर नाही केलं तर घाटेगोळ होण्याची शक्यतासुद्धा असते. कारण इथं वळंबा ज्याला म्हणतो, वाळवी, ते सुद्धा अशा प्रकारे घाटे गळते. आणि दुसरी म्हणजे ते खातात हे याला, बुडाला या, आणि हे इथून कुरतडल्यामुळे घाटे सर्व गळ होती आणि सड पण होती. त्यासाठी आपल्याला इथं ही काळजी घ्यावी लागेल. आणि आपल्या जो हरभरा आहे, या कडप्या पूर्ण आपल्याला इथं पलटी मारायच्या आणि पलटी मारल्यानंतर आपण इथं ढीग लावायचा आणि लवकरात लवकर काढणी करायची, जेणेकरून पुन्हा पावसामध्ये सापडणार नाही. कारण वातावरणातला बदल एवढा मोठा झाला की कधीही काहीही व्हायलं. तर त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थापन करा आणि आपल्या हरभऱ्याची चांगल्या प्रकारे काळजी घ्या आणि आपला हरभरा काढून घ्या आणि पुढचं होणारं नुकसान टाळा. तर हा हरभरा आहे आपला सिलेक्शन 10 डबल प्लस, 1.5 फुटावर पेरलेला. कापणी झाली होती, आपण वाळू घातला होता, परंतु इलाज नाही, नुकसान झालेलं आहे. आता बघू किती नुकसान होते काढेपर्यंत.